नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये उपआरोग्य अधिकारी या पदावर मी कार्यरत आहे सध्या. तर आपण झिकाचे रुग्ण साधारण आम्हाला जूनच्या 2-3 आठवड्यापासून मिळायला सुरुवात झाली. आत्तापर्यंत आपण जवळजवळ 674 सॅम्पल्स पाठवली NIVकडे. त्यातल्या 604 तर मला वाटतं गरोदर महिलांचीच होती. आता गरोदर महिलांची स्पेसिफिक सांगण्यामागे उद्देश हा आहे की झिका व्हायरसची लागण जर का पहिल्या 3 महिन्यांमध्ये झाली गरोदर मातेला तर त्याचा विपरीत परिणाम गर्भावर होऊ शकतो. म्हणून आपण NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व जास्तीत जास्त गरोदर महिलांना आपण बाधित क्षेत्रातल्या सिम्प्टोमॅटिक ज्या लक्षणं दाखवत होत्या त्या आणि जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या अशा गरोदर महिलांना आपण जास्तीत जास्त उद्युक्त केलं रक्त तपासणीसाठी. असे आम्ही आत्तापर्यंत 604 नमुने आम्ही पाठवले होते NIVकडे. तर त्यातल्या एकूण पॉझिटिव्ह आलेल्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या 16 आठवड्यापेक्षा कमी 4च महिला होत्या गरोदर. त्याच्यापेक्षा जास्त होत्या त्या 16 आठवड्यापेक्षा जास्त होत्या. त्या सगळ्यांना आम्ही ॲनॉमली स्कॅन करायला सांगितलेलं होतं, समुपदेशन केलेलं होतं त्यांच्या कुटुंबांचं की सोनोग्राफीमध्ये एक ॲनॉमली स्कॅन नावाची तपासणी करतात ज्याच्यामध्ये बाळामध्ये काही जन्मजात व्यंग किंवा कुठले विपरीत परिणाम दिसून आलेत का हे दिसतं. तर त्या सर्व महिलांचे आत्तापर्यंतचे ॲनॉमली स्कॅन हे नॉर्मल आलेले आहेत. तर नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. या वातावरणामध्ये कीटकजन्य आजारांचे प्रमाण असं पण वाढलेलं दिसून येतं. डासांचं प्रमाण हे जास्त झाल्यानंतर डासांमार्फत वाहक म्हणून डास हे काम करतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार पसरवण्याचं. तसंच डेंग्यू, चिकनगुनिया, झिका हे सर्व कीटकजन्य आजार आहेत ते एकाच डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतात. ती असते एडिस मस्किटो. आणि महत्त्वाचं म्हणजे या डासाची उत्पत्ती आपल्या घरांमध्येच जास्त प्रमाणात दिसून येतो. हा इंडोर जास्त आहे वेक्टर. कमीत कमी 5 ते 7 ml पाण्यामध्ये सुद्धा ह्या डासाची अळी मादी टाकू शकते अळ्या. तर आपल्या घरामध्ये आपण जे शोचे काही झाडं लावतो त्याच्याखाली प्लेट ठेवतो, कुंड्यांमध्ये ठेवतो पाणी, किंवा लक्ष्मीचं काय झाड असतं बांबूचं ते लावतो. जिथे जिथे आपल्याकडे इथे अशी पाणीसाठे असतात, बिल्डिंगच्या वर काहीतरी साचलेलं असतं त्यामुळे पाणी साठतं. तर आपल्या बिल्डिंगपासून आपल्या घरापासून सर्व नागरिकांनी सुरुवात करावी आणि आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे ब्रीडिंग आहे का ते बघावं. कारण का हा डास साधारण 400 ते 500 मीटर एवढ्याच अंतरामध्ये उडू शकतो. त्यामुळे आपल्या घरात जर डास येत असतील तर नागरिकांनी हे पहिला विचार केला पाहिजे की आपल्या 400 ते 500 मीटरमध्ये कुठेतरी डासाचं ब्रीडिंग असायला हवं. तर या दृष्टीने डास प्रतिबंधक उपाययोजना जर का नागरिकांनी केल्या, म्हणजे आपण क्रीम लावतो ओडोमॉसचं किंवा गुड नाईट किंवा काय तत्सम प्रकारे काही मच्छरदाणी वापरतो, तर ह्या सर्व प्रकारे आपण दिवसासुद्धा डासांपासून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. कारण एडिस हा डास दिवसा चावणारा डास आहे. तर नागरिकांनी जर का डासांच्या दंशापासून स्वतःचं रक्षण केलं तर हे आजार होण्याच्या भीतीपासून आपण निश्चिंत राहू शकतो. आणि झिकाबद्दल स्पेशली गरोदर महिलांनी काळजी घ्यायची की जर का लक्षणं आली किंवा आपण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपण झिकाची तपासणी करून घ्यायची आहे आणि ॲनॉमली स्कॅन करून आपल्या गर्भाच्या वाढीवर, निकोप वाढीवर लक्ष द्यायचं. धन्यवाद. एकूण आत्तापर्यंत 66 रुग्ण आपल्याला सापडलेले आहेत पॉझिटिव्ह 674 सॅम्पलपैकी. त्यातले महिला ह्या 22 आहेत. गरोदर महिला आपल्या 603 होत्या, त्यातल्या 22 पॉझिटिव्ह होत्या आणि त्या 22च्या 22 महिलांचे ॲनॉमली स्कॅन चांगले आलेले आहेत. या आजाराची लक्षणं म्हणजे इतर कुठल्याही व्हायरल आजाराच्या लक्षणासारखीच आहेत. ताप येणे, अंगदुखी होणे, अंगावर रॅश येणे, बारीकशी पुरळ, जशी घामोळं येतं तशी बारीकशी पुरळ येणे आणि ही सर्वसाधारण लक्षणं या आजाराची आपल्याला दिसून येतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.